सांगलीत महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या 16 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे। आयोगाच्या 18 मे 2026 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। निवडणूक कार्यक्रमानुसार 25 मे 2026 रोजी अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 1 जून 2026 असून 2 जून रोजी अर्जाची छाननी होणार आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 4 जून 2026 निश्चित करण्यात आली आहे। मतदान प्रक्रिया 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत पार पडणार असून मतमोजणी 22 जून 2026 रोजी होणार आहे। निवडणूक प्रक्रिया 25 जून 2026 रोजी पूर्ण होणार आहे। सांगली सातारा स्थानिक प्राधिकरण मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी मौनिक घोष हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत। तसेच निवासी उपजिल्हाधिकारी सातारा हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत। मतदारसंख्येमध्ये यंदा वाढ झाली असून सातारा जिल्ह्यातील मतदारसंख्या 2016 मधील 304 वरून 438 इतकी झाली आहे, तर सांगली जिल्ह्यातील मतदारसंख्या 266 वरून 415 पर्यंत वाढली आहे। दोन्ही जिल्ह्यांची एकूण मतदारसंख्या आता 853 इतकी झाली आहे। दरम्यान सातारा मतदारसंघात वाई, फलटण, कराड आणि सातारा येथे मतदान केंद्रे असणार आहेत, तर सांगली मतदारसंघात विटा, इस्लामपूर, सांगली आणि जत येथे मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मौनिक घोष यांनी दिली आहे। नमस्कार। महाराष्ट्र विधान परिषदेची स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचे 16 जागाची मुदत संपुष्टात आलेले आहे आणि माननीय भारत निवडणूक आयोग यांनी प्रेस नोट द्वारे 18 मे 2026 रोजी निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर केलेले आहे। कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे। 25 मेला अधिसूचनेची प्रसिद्धी, 1 जूनला नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख, नामनिर्देशनपत्र छाननी 2 जूनला, उमेदवाराची अर्ज मागे घेणारी तारीख 4 जून, मतदानाची तारीख 18 जून, मतदानाची वेळ सकाळी 8 ते दुपारी 4 वाजतापर्यंत राहणार आहे। मतमोजणीची तारीख 22 जून 2026 सोमवारी ठरलं गेलेलं आहे आणि निवडणूक समाप्तीची तारीख ते 25 जून 2026ला आहे। महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारांची द्विवार्षिक निवडणूक 2026 करिता महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 15 मे 2026 रोजी यान्वये जिल्हाधिकारी हे निवडणूक निर्णय अधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी सांगली तथा निवासी उपजिल्हाधिकारी सातारा हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहे। सांगली सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघामध्ये समाविष्ट असलेल्या स्थानिक प्राधिकाऱ्यांच्या सदस्याची एकूण संख्या खालीलप्रमाणे आहे। सातारा जिल्ह्यामध्ये 2016 मधला मतदारसंख्या 304 होते, सद्यस्थितीत 2026 मधील ते मतदारसंख्या 438 आहे। सांगली जिल्ह्यामध्ये 2016ची मतदारसंख्या आहे 266 आणि 2026 मध्ये तो मतदारसंख्या वाढून 415 झालेला आहे। एकूण 2016चे मतदारसंख्या हे दोन्ही मतदारसंघामध्ये एकत्रित करून 570 होते आणि 2026 मधला तो वाढून सध्याची संख्या 853 आहे। सन 2016 मधलं मतदार केंद्राच्या तपशील खालीलप्रमाणे असणार। सातारामध्ये 2016मध्ये 4 मतदार केंद्र होतं, सांगलीमध्ये सुद्धा 4च मतदान केंद्र होतं, 1 विटा, 2 इस्लामपूर, 3 सांगली, 4 जत। पण सद्यस्थितीत 2026चे मतदार केंद्र निश्चित करण्याची प्रक्रिया अजून सुरू आहे। या आठवडा अखेरपर्यंत मतदान केंद्राची निश्चिती आणि मतदार यादी निश्चिती दोन्ही काम प्रशासनामार्फत कंप्लीट केली जाईल। धन्यवाद।